राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा आहे। फेसबुक पोस्ट करत पक्षाच्या कार्यपद्धतीवर रुपाली पाटलांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। अजितदादा माफ करा, आता कठोर भूमिका घ्यावी लागेल असं रुपाली पाटील यांनी म्हटलं। रुपाली पाटील पक्ष सोडणार का, या चर्चा सुरू आहे। तर रुपाली पाटील यांची ही फेसबुक पोस्ट, अजितदादा मला माफ करा, मी कायम आपल्या ऋणात आहे। तुम्ही असताना अन्याय करणाऱ्यांना, पक्षामध्ये चाटेगिरी, फुशारकी, नाहक गोंधळ घालणाऱ्यांना, कटकटी करणाऱ्या नेत्यांवर वचक होता। कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणाऱ्या लोकांवर शब्दाचा धाक होता। तुमच्याच शब्दाचा मान ठेवून आम्ही अनेकदा शांत राहिलो। तुम्ही गेल्यानंतर काहींनी पक्षातील परिस्थिती अधिकच भयावह केली। अजितदादा मला माफ करा, आता कठोर भूमिका घ्यावी लागेल असं रुपाली पाटील यांनी म्हटलं। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, याआधी सुद्धा रुपाली पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती, आता मात्र उघडपणे त्या कुठल्या तरी पक्षात जाणार अशी ही चर्चा आहे। नक्कीच आपण पाहतोय की 4 तासांपूर्वी रुपाली पाटलांनी ही फेसबुक पोस्ट करत आपल्या मनातली भावना जी आहे ती समाज माध्यमाद्वारे व्यक्त केलेली आहे की पक्षामध्ये घुसमट होती किंवा रुपाली पाटील पक्षामध्ये नाराज आहेत हे स्पष्टपणे उघड होतंय। अजितदादा मला माफ करा, आता निर्णय घेण्याची वेळ आहे, अशा पद्धतीचं सूचक पोस्ट आपण पाहतोय की रुपाली पाटलांनी केलेली पाहायला मिळते। मध्यंतरीच्या काळामध्ये पक्षामध्ये रुपाली पाटील विरुद्ध रुपाली चाकणकर असा वाद पेटला असताना अजित पवारांनी मध्यस्थी केलेली होती। त्याचा उल्लेख सुद्धा त्यांनी केलेला आहे की पक्षामध्ये ज्यावेळेस फुशारकी मारणारे लोक जे आहेत ते काम करत होते त्यावेळेस अजित पवार तुमच्या माध्यमातून हे सगळं सोडवलं जायचं, मात्र आता पक्षामध्ये जे आहे ते कार्यपद्धतीवरती रुपाली पाटील नाराज आहेत अशा पद्धतीची स्पष्ट संकेत जे आहे ते रुपाली पाटलांकडून मिळत आहेत। रुपाली पाटील आता राष्ट्रवादी सोडून दुसऱ्या पक्षात जातात काही पानं महत्वच असणार आहे, मात्र फेसबुक पोस्ट करत असताना त्यांनी म्हटलेलं आहे की दुर्गाकाली तुला आता रूप घ्यावं लागेल। याचा अर्थ की रुपाली पाटील हे राष्ट्रवादी। धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल।